बीड जिल्ह्यातील कार्यालयातील सागवानाची झाडे विक्रीसाठी अवैधरित्या तोडली जात असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाकडे तक्रार करत ही वृक्षतोड थांबवली। सागवानाची झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असते, परंतु विक्रीच्या उद्देशाने लाखो रुपयांची सागवानाची झाडे साधके नामक कॉन्ट्रॅक्टरने तोडली आहेत। तक्रार मिळताच घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी पोहोचले असून सदर तोडलेल्या लाकडांचा पंचनामा करून कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे, योगेश भागवत, पंकज आणि राजू शहाणे यांनी या वृक्षतोडीला जोरदार विरोध केलाय। आज रविवार सकाळी या कंपाऊंडच्या आतमध्ये 15 फूट जवळपास 15 फूटच्या जास्त मध्ये आतमध्ये झाड असलेलं सागवानाचं झाड, या ठिकाणी 2 झाडं सागवानाचे आपल्याला दिसतील पाठीमागे, एक उभा आहे आणि एक आडवा आहे। ते त्या झाडाची आज त्यांनी विनाकारण कत्तल केलेली आहे आणि दुसऱ्या झाडाची कत्तल करताना आम्ही त्या ठिकाणी थांबवली आहे। ही कत्तल त्यांनी का केली याची परमिशन देखील त्यांच्याकडे नाहीये। आम्ही संबंधित कंत्राटदाराला या ठिकाणी जे उप अभियंता आहेत हायवेचे भोपळे म्हणून त्यांना बोललो, त्यांना देखील याची माहिती नाहीये। नगर परिषद शिवणला आम्ही फोनवर बोललो तर ते म्हणले विषय आमच्याकडे येत नाहीये। आम्ही वन विभागाला बोललो, वन विभाग म्हणतोय हा झाडाचा विषय आमच्याकडे येत नाहीये, मग हा विषय येतो कुणाकडे? जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला, जिल्हाधिकारी साहेबांचा फोन लागत नाहीये आणि त्यांच्या एसआयला फोन केला नगर परिषद, ते म्हणजे विषय आमच्याकडे येतो। म्हणजे सीओला माहित नाही आणि एसआय म्हणतो विषय आमच्याकडे येतो। हा काय चालू आहे बाजार बीडमध्ये? हा सरळ पुष्पराज चालू आहे। आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्ही बघाल, 1-2 मिनिट तुम्हाला दाखवतो, त्या ठिकाणी हे झाड अक्षरशः तोडून कत्तल करून झाड झाकून ठेवले, झाकून। या ठिकाणी बघा तुम्ही, हे बघा काळं हे झाड या ठिकाणी झाकून ठेवले, कत्तल करून झाकून ठेवले। हा चोरीचा प्रकार नाही का म्हणता येणार? हा झाड चोरीचा प्रकार आहे, सागवानाचं झाड। हे तोडलेलं झाड तिथं तोडून कापून ठेवलं, अर्ध तोडताना आम्ही इथं आलो। हे झाड या ठिकाणी तोडल्यानं तुम्ही बघता झाकून ठेवले झाड बाबळी त्याच्याखाली। हा काय चालू आहे बीडमध्ये? ह्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का नाही? पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि या झाड तोडणाऱ्यावर कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे, एवढीच आमची वृक्षप्रेमी म्हणून मागणी आहे।